काय म्हणावा तरी काय आता. एवढा कोकालता आहे तरी ओला आग देत नाही. हो माणूस असूनही चितार झालोय खरो. सुधारेल सुधारेल म्हणून बापू लय धडपडलो आणि अखेर गेलो बिचारो. पण हो सुधारलो नाही. ओ निनाद भाऊ आता मी कुठला गाणं गाऊ. हे रडो नुसतं वाढलो. राजांस माझो चिप्प झालो. गाणं म्हणा नाही तर रडा. हो असोच टाक्यात झालो. ओ निनाद भाऊ. काय म्हणावा तरी काय या येड्याला. कधी सुधारेल कोणा ठाव रे बाबा. वहिनीबाय अहो वहिनीबाय आहे की घरामध्ये. काय रे भोगल्या कधी आलास. बस तरी. बसून टाइम नाही वहिनीबाय. कामा नुसती आगगाडी कशी मागा लागली आहे. जल्दी सोपं म्हणत सोपतच नाही. बरं आता आमच्याकडे कसलं काम घेऊन आला आहेस. तो सालो आमच्या गावतो पोस्टमॅन मडक्या वडाजवळ भेटलो मला. मला म्हणालो भोगल्या जरा पतूर बसव. मी म्हणालो कोणाचा रे. म्हणा लागलो कदमांच्या रुपयाचा. त्यात घेऊन आलो होता इकडे. जरा कुठे गेला. हा या बघ मी आला. घ्या सालो पगार घेता बरोबर आणि पत्र घरच्या घरी पोचू करूला कुरकुरता बोडवो. भोगल्या मी ना 5 मिनिटात बागेतला पंप चालू करून येते. थोडा वेळ इथं थांब. ते एकटेच आहेत रे माडीवर. जरा लक्ष ठेव. येऊ मी. बरं माहिती पण जरा बेगीन या. मला लय काम आहे म्हणता. हो हो लगेच येते मी. पण तू जरा लक्ष ठेव. आलेच मी लगेच. बरं माहिती पण लवकर ये. हो हो आले. आता ह्याच्यावर लक्ष ठेवायला रांगता पोर आहे की काय. अहो मला त्याचा भय वाटता. अहो या येड्या माणसाचा काय भरोसा. कधी उचलून माझाच कानफड लांब करीन याचा नेम नाही रे बाबा. अहो ही एडी माणसा देवालाच ऐकत नाही. ती आम्हाला आणि कुठे दाद देणार. करूया आमचं. कमाल झाली. कदमाच्या घरात घोगला बंधला. भोगल्या अरे भोगल्या. होय लो दुसरो एडो दिसता शाणो पण गोरो एडोच. भोगल्या पुन्हा तोंड सांभाळून बोल. वेडा कोणा म्हणतोस. तुझ्या आईच्या गव्हाला रांडेच्या तुझ्याशिवाय आहे कोण ऐसा. तुला म्हटलंय लो. आता पुन्हा वेडा बोललास इथं कान पडला कर तुझा. डाडो मला वेडा म्हणतोय. रांडेच्या तू माझा कानफड लहान करीन आणि मी काय गप्प बसीन. तुझ्या दोन्ही कानफड हिरवा निरा करून टाकीन मी. कोण समजतंय तुम्हाला. माझा नाव पण भोगलेकर आहे. पण आलतू फालतू नाही मी. चल हट रे. थांब आता दाखवतो माझा इंगो तुला. चल ये दाखव. ये वहिनी याला सांगून ठेवा. परत जर माझ्या वाटेला गेला ना तर करून याची 2 भेटला. डेनिस चालो. याला समजावून सांगा. हा मला शाळेला शिव्या देतोय. अरे तुझी लायकीच तेवढी तर मी काय करू. अरे बाबांनो पण झालं काय. वहिनी मी इथं आलो होतो रुपीला भेटायला. हाच मला शिवाय देऊ लागलाय. दादागिरी करू लागलाय. याला मी 4 दिवसाच्या आत सुद्धा सरळ नाही केला तर नावाचा विठोबा नाही मी. अरे जाईना साल्या तू काय मला बरोबर करीन. एकाच फटक्यात मीच बरोबर केला असता तुला. साला वहिनी आली आणि वाचला सालो. गळाव्यात चोर सालो. बरं वहिनी येते मी. मला लय कामं पडली आहे. अरे पण तू विठोबा आता चिडून गेला ना तुझ्यावर. मग तो काय देणार माझा. माझ्या अंगाला हात तरी लावू दे. मग बघ मी काय करतो ते. साल्याच्या अंगावर कपडे ठेवणार नाही. आख्या गावात बिन कपड्याशिवाय वरण काढीन त्याची. मला पण भोगलेकर म्हणतात वहिनी. पण आलतू फालतू नाही मी. आणि वहिनी
भोगलो कुत्र कधी चावत नाही. बरं येतोय मी. बर. आणि ओतूर मग आठवणी देते रुपेशा. हो हो देते. बरं या राजाच्या काय दाखवायचं. निनाद, अहो निनाद, खाली या लवकर. या या खाली या. चहा घेताय ना? मी नाही. मी तुला मारलं नाही. मी तुला फसविलं नाही. माझा काय अपराध आहे? मी मी तुझा गुन्हात केला नाही तर मग मी तुझा गुन्हेगार कसा? सखे तुझ्या नजरेने केली माझी नजरबंदी ग. तुझ्या नजरेने केली माझी नजरबंदी ग. म्हणून मी ठरलो तुझ्या दुनियेत एक अपराधी ग. कमल पुष्प. खरंच माझ्या जीवनात आलेलं तू एक सुंदर कमल पुष्पच होत. माझं सगळं जीवन तुझ्या पाकळ्यात समावून जाणार होत. पण नियतीने तुझ्या पाकळ्यात पुष्परून टाकल्या आणि निर्माल्य झालंय तुझं. आणि माझं जीवन हे असं वाऱ्यावर उडून चाललंय. पण मी तुला विसरणार नाही. मी तुला कधीच विसरणार नाही. अहो अहो हे काय? बाहेर कुठे चाललात तुम्ही? सोड मला. तू कोण मला अडविणारी? येतो मी मोकळ्या हवेत फिरून. या पोटवड्याचा आता कंटाळा आलाय मला. बाजूला हो. अहो बाहेर. निनाद. मीना शाळेजवळ कशाला गेला? मोकळ्या हवेत जरा फिरून येतो म्हणाले. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण थांबलेच नाही. माझा हात झिडकारून निघून गेले. त्याच्या वेळानं तर हैराण केलंय आपल्याला. बाबा होते तोपर्यंत काहीच वाटत नव्हतं. पण तो आधार सुद्धा आता बाबा देवाघरी गेला आणि चारी बाजूने विचार करायची पाळी माझ्यावर. आता घडलं त्याला कोण काय करणार भाऊजी. मामांजींचं आयुष्यच तेवढं होतं. त्याला कोणाचा इलाज होता का? आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे काही चाले ना. अरे हो बरी आठवण झाली. भाऊजी हे बघा तुमचं पत्र आलं. बसा. हा आलेच. प्रिय मित्र रुपेशेस, तुझा जिवलग मित्र दिलीप सानेचा सप्रेम नमस्कार. विनंती विशेष, तुझे वडील अचानक गेल्याचं कळलं. फार वाईट वाटलं. त्याला कोण काय करणार? वडिलांच्या अकाली निधनानं तुझ्यावर आघात झालाय ते पूर्ण जाणीव आहे मला. त्यातच तुझा मोठा भाऊ निनाद, त्याचं डोकं ठिकाणावर नाही. शिवाय वहिनीची काळजी तेव्हा मनाला सावध. नीट विचार कर आणि ताबडतोब मुंबईच माझ्या घरी ये. मी इथं तुझ्यासाठी चांगली नोकरी पाहिली आहे. अरे बेकारी तिथं कुटुंबाचं पालन पोषण करणं कसं करणार आहेस तू? मला कळेल की तुझी सगळी जमीन आंबोराई सावकारकडे घाण आहे. तेव्हा लवकरच मुंबईत ये. तुझी वाट पाहतोय. थोडी हीच अपेक्षा. केवळ तुझ्या भल्यासाठी मी सगळं करतोय. कळावे, तुझा जिवलग मित्र दिलीप अनंत साने. खरं आहे तुझा दिलीप. माझ्या वेड्या भावासाठी, माझ्या भोळ्या वहिनीसाठी, माझ्या जमिनीसाठी मला काहीतरी करायलाच हवं. नाहीतरी कुटुंब जगणार कसं? वहिनी वहिनी. आले आले. हा काय म्हणताय भाऊजी? पत्र वाच. आलोच. म्हणजे भाऊजी जाणार तुम्ही मुंबईला? हो
केलंच पाहिजे. एवढी चांगली नोकरी मिळते, ही संधी सोडून जमणार नाही. पण भाऊजी, तुम्ही मुंबईला चालला, आता मामनजी सुद्धा इथे नाहीत, मग मी एकटी काय करू इथं? चिंता करण्याचं किंवा घाबरण्याचं काही सुद्धा कारण नाही आहे. हे बघ, दर महिन्याला मी वेळेचे वेळेवर पैसे पाठवतो. फक्त तू निनाद आणि घर सांभाळून घे त्याला. निनाद, ते माझं ऐकतील असं वाटत नाही हो मला. मला त्यांची भीती वाटते. असं म्हणून कसं झालं महिने? अगं यापुढे त्याची जबाबदारी तुलाच तर घ्यायला पाहिजे. आणि मी मुद्दाम जातोय का एवढाला? पण काय करू, इथे तर मिळकतीचं काही सुद्धा साधन उरलेलं नाही. म्हणून ना मी नोकरी करणार आहे. तुमचं म्हणणं रास्त आहे भाऊजी, पण मी एक दुर्दैवी स्त्री, त्यात नवऱ्याचा आधार वेडा ठरलेला, सगळा गाव आपल्या घराण्याच्या विरुद्ध उठलेला. या सर्वांना मी एकटी कशी काय तोंड देणार? मला या गावातल्या लोकांची सुद्धा भीती वाटते भाऊजी. गावातल्या माणसांना घाबरून कसं चालेल वहिनी? तेव्हा स्वतःच्या मनाला सावरण्याचा प्रयत्न कर, निनादला सांभाळण्याचा प्रयत्न कर. त्याच्यावर रागवू नकोस. त्याच्यावर प्रेमाचा वर्षा करून त्याला माणसात आणण्याचा प्रयत्न कर. कदाचित तुझ्या आईच्या सहवासाने तो कमलला विसरून माणसात सुद्धा येईल. खरं म्हणजे अशा विचित्र परिस्थितीत तुझ्यावर इतकी जबाबदारी टाकून घराबाहेर पाय उचलत नाही ग माझं. पण तरी सुद्धा जातोय ते आमच्या सुखी भवितव्यासाठी. काळजी घे स्वतःची, बरं? हे तू भाऊजी, जाताना ह्यांना नाही सांगून जाणार तुम्ही? त्याला भेटतो मी बाहेर, पण यापुढे त्याची काळजी तू घे. हो, पण निदान जाताना सुलभाला तरी भेटू. नाही वहिनी, यावेळी मी तिला काही जाऊ दे. हे बघ, 1-2 दिवसात तिला जाऊन भेट. सांग सगळं तुझं नक्की आहे. काळजी घे स्वतःची. तुम्ही येतो. सावकाश जा. भाऊजी, तुम्ही सुद्धा शेवटी नोकरीसाठी मुंबईला निघून गेला. आता मामनजी सुद्धा नाही तिथं. मग मी हे घर कसं खायला उठतंय हो मला. नशिबी उरलंय ते फक्त वेड सौभाग्य. त्याची जपणूक आता कशी करू मी? कशी करू मामनजी? सुनबाई, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोण बोलते? कुणाचा आवाज आहे हा? मामाजी? होय, मामाजी? मी तुझा सासराच बोलतोय. अगं वेडे पोरी, मी या जगात नाही हे खरं, पण माझा आत्मा इथंच वावरतोय. कारण माझा निनाद वेडा झालाय. रुपेश घर सोडून गेला. तूही अशी एकटी दुबई, पण घाबरू नको सुनबाई. घाबरू नको तर काय करू मामाजी? मला भीती वाटते. एकसारखी भीती वाटते. रडू नको सुनबाई. तुझ्यावर आलेल्या आपत्तीची जाणीव आहे मला, पण असा धीर सोडू नकोस. मन खंबीर करून संकटाला सामोरे जा. हेही दिवस जातील आणि सुख तुझं स्वागत करण्यासाठी दुःखावर मात करून तुला सामोरे येईल. नाही हो बाबाजी, सुख नाही, पण सुख शोधता शोधता मृत्यू मात्र माझं स्वागत करणार आहे. असं अभद्र बोलू नको सुनबाई. आता माझ्या वेड्या निनादला तुझ्याशिवाय कुणाचा आधार आहे? तुझ्या जीवनाची मी राख रांगोळी केली हे खरं आहे, पण केलं सगळं माझ्या त्या वेड्या पोराच्या सुखासाठी. तेव्हा त्याला अंतर देऊ नकोस. नाहीतर तो कुठेतरी आपल्या जीवाचं, म्हणूनच त्याची काळजी घ्यायची. मामाजी, 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 मामाजी. तेव्हा हा प्रकार असा आहे किरणराव, तो भोगल्या तुमचं नुसतं नाव घेतल्याबरोबर घाणेरड्या शिव्या देऊ लागलाय. तो भोगल्या भेटू दे मला. त्याची ती वळवळणारी जीभ उमटून हातावरच ठेवतो, म्हणजे वाचात बांध होईल त्याची. बरं,
आणखी काही नवीन बातमी? आहे एकदम खुश खबरी आहे. ऐकल्यानंतर तुमची सुद्धा तब्येत एकदम खुश होणार. असली कोणती आनंदाची बातमी आहे? सांग तरी लवकर. हो किरणराव, तुम्ही या गावचे. हो किरणराव, तुमच्या पुढे या गावात कोणाची हिंमत आहे का? मी म्हणणारे माघार घेऊन मातीत मिसळले, त्यातला हा सुद्धा प्रकार झाला. कोणता प्रकार? काय ते स्पष्ट सांग विद्या. हो किरणराव, तुम्ही म्हणजे गावचे नाग आहात नाग. आणि तुम्हाला आतापर्यंत ही बातमी नसावी म्हणजे खरोखरच कमाल आहे. अरे बाबा, माहिती असती तर तुला विचारण्याचा मूर्खपणा केला असता का मी? सांग बरं काय तो प्रकार. हो किरणराव, रुपेश पळाला. काय? रुपेश पळाला? कधी, कुठं आणि का? कालच पळाला. बहुतेक मुंबईला गेला आणि तुम्हाला घाबरून मुंबईला पळाला. आपला जीव वाचवण्यासाठी पळाला. काय सांगतोस काय? ये हो गई ना बात. अरे बेट्या, मला आवाज करीत होता साला बापाच्या जीवावर. बाप मेला आटपेल होऊन आणि हा साला गाव सोडून पळाला. नाहीतरी त्याच्याशिवाय दुसरा कोणीच प्रतिस्पर्धी नाही रे या गावात आपल्याला. घाबरून पळाला बिचारा. हाय ती एक पिढा गेली. आता लवकरच घ्या उरकून तुमच्या सुरपात्याचं लग्न आणि भाव मोकळे. मग काय करतो तो रुपेश? संधी सोडू नका. चांगली आनंदाची बातमी सांगितली आहेस तू. एक काम कर, जयसिंग शाळेजवळ थांबलाय, त्याला लवकर इथे पाठवून दे. आणि आज रात्री वाड्यावर यायला विसरू नकोस. ह्या आनंद प्रित्यार्थनं एक फर्स्ट क्लास पार्टी अरेंज करूया. आज रात्री मौज करूया. जातो असा धावत जातो आणि जयसिंगला इथं पाठवतो. तुम्ही थांबा इथंच. पण आज रात्री मी वाड्यावर न विसरता येतो. बरं येतो मी. बरं. किरण शेठ, जिंदाबाद. तुम्ही जिंदाबाद. रुपेश सर गावातूनच हद्दपार झाला. घाबरून गेला म्हणतात रुपेश मुंबईला. तो गेला म्हणून आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही जयसिंग. मी माझा सूड पूर्ण करणारच. त्या कदम घराण्याचा सत्यानाश केल्याशिवाय ना माझ्या मनाला चैन पडणार नाही. तू फक्त बोल यार. त्याप्रमाणे नाही केलं तर नावाचा जयसिंगच नाही मी. शाबास. तुझ्या दोस्तीबद्दल शंकाच नाही रे. पण प्रथम एक चांगला मुलगा बघून ना लवकरात लवकर आमच्या सुलभाचं लग्न उरकून घेतो. मग टाकूया त्या कदम घरावर जाळं. करूया त्यांचं संपूर्ण खानदान बेचिराग करून. आला माझ्या घरात म्हणजे सर घरालाच आग लावून टाकायची तर. मूर्ख आहेस तू. असं केल्याने पुऱ्या गावाला आपल्यावरच संशय येईल. मग कसं काय जाळ टाकणार तू? ते तू पाहत आता. आहा म्हणता म्हणता कशी ठेणगी लावतो ती. या संपूर्ण खानदान बेचिराग करून. पण तू माझ्या सोबत राहा म्हणजे झालं. डरो मत दोस्त. अरे दोस्ताला साथ नाही देणार तर तो दोस्त कसा? वेळेला हा जयसिंग आपला जीव देईल पण माघार घेणार नाही. शाबास जयसिंग, शाबास. अरे त्यांच्या घराची ना राग रांगोळी करण्यापूर्वी त्या कदमाच्या सुनेला रक्त उकायला लावणार आहे मी. आणि मगच ठार मारणार आहे. साली प्रतिवतेचा टिंबा मिरवते साले. मग घालूया त्या वेड्याच्या जेवणात वेश. अरे जेवल्यानंतर जास्त वेळ जगणार नाही तो. आणि आला तो हरामखोर रुपेश गावात तर बस स्टॉपवर तोच खलास करून टाक त्याला. तसंच करूया. आपला सूट बघ. या किरणच्या विरुद्ध जाणाऱ्याची ना का हालत होते ती कळेलच या पुऱ्या गावाला. किरण कमालच झाली. तो पहा, तो वेड्या नेण्यात एकलाच धावत येतो आहे. जैसे यालाच म्हणतात नसीब सिकंदर. येऊ दे त्याला. आता पुढचं नाटक कसं उभं करतो ते पाहतो. फक्त तिथलं एक सुद्धा अक्षर बाहेर जाता कामा नये याची खबरदारी घे. तू तुझा जाळा फेक. पुढचं काम मी करतो. तो बघा अगदी जवळ आला. मी त्याला अडवतो. पुढचं काय तर तू करून टाका.
ते बघ पुत्र माझ्या मागं लागलाय. मला जाऊ दे, नाहीतर ते मला चावेल रे. अरे असं घाबरू नकोस. असे कितीतरी पिसाळलेले कुत्रे या किराणने शांत केले आहेत. जयसिंग जा त्या कुत्र्याला दगड मारून हाकलून दे. आता भागवतो बघा. जयसिंगने दगड मारतात कसा पळून गेला तो. मला फार भीती वाटते. मला फार भीती वाटते. अरे कशाला घाबरतो? मी आहे ना तुझा दोस्त. आणि एवढी चांगली तुझी बायको असताना तुला घाबरण्याचं कारण काय? माझा कुणी नाही, एकटाच आहे मी, एकटाच. असं म्हणून कसं चालेल? अरे लग्न झालंय तुझं तुझ्या बरोबर. तू असा वेड्यासारखा राहतोस, वेड्यासारखा वागतोस. तुझ्या बरोबर प्रेमाने बोल, मग बघ ती सुद्धा तुझ्या बरोबर प्रेमाने. नाही, हे शक्य नाही. माझा कुणी नाही, मी कुणाचाच नाही. एकटाच आलोय आणि एकटाच जाणार. जगण्यासारखं होतं ते सगळं घेऊन गेली ती. मला वाऱ्यावर टाकून हा अभागी भिकारी करून गेली ती. असं म्हणून कसं चालेल? मी सांगतो ना तसं कर. कोण कुणाच्या विश्वासावर जगतो का? जगतो? मग कशासाठी जगतो तू? कुणी कुणाचा इकडे असतो का? मग जग का असे सैरा वैरा धावत असते? अंती जाशी एकला प्राण्या माझे माझे म्हणून या गोड शपथात त्या निश्चयाना भाता सगळ्या ठरती क्षणभूंगूर. विश्वासासाठी स्वप्नभूमी अंतरळली लोपली. दोन वेड्या प्रेमिकांची ही कहाणी संपली. गेले दिवस संपुनी राणी, झुरत राहिल्या राती. गतजन्मींची मी ओळख सांगत फिरतो मी वेडा दाती दिशी. दसरा सरतो, दिवाळी येते, नंतर सगळा अंधार होतो. अंधारातून प्रकाशाचा शोध घेत घेत चाललो. प्रकाश काही सापडत नाही, अंधार काही सोबत सोडत नाही. शेवटी अंधारच होणार आहे का माझ्या आतापर्यंत माझा सोबती? काय हो, आज असे काय पाहताय माझ्याकडे? कमालच झाली बाई, आज एकदम खुशीत दिसतेस वारी. आज तू मला ती वाटतेस. अहो, ती म्हणजे कमल. माझी कमल वाटतेस. आज अगदी तशीच दिसतेस तू. वाटे तुझला मिठीत घ्यावे, स्वप्न मधीचे साकार करावे. आज एकदम कवितेवर घसरला. अहो मग कविता तरी लिहा 2-4, तेवढाच मनाला विरंगुळा. यापुढे तूच माझा विरंगुळा, तूच माझा सर्वस्व. नशीब माझं लवकर लक्षात आलं तुमच्या. लवकर नाही, उशिरा लक्षात आलंय माझ्या. एवढी चांगली संधी मी सोडून दिली होती. म्हणजे काय काय म्हणायचंय तुम्हाला? मला तर काही सुद्धा अर्थबोध होत नाहीये. आनंदाची बातमी, मोठ्या थोरल्या आनंदाची बातमी. माझी कमल मेलेली नाही, ती जिवंत आहे. ती मला उद्या परवा भेटणार आहे. अहो, मेलेला माणूस भेटतं का कधी कुणाला? आणि कोणी सांगितलं तुम्हाला की ती तुमची कमल जिवंत आहे म्हणून? माझ्या मित्राने सांगितलं. मी ऐकलं आणि खुश झालो, एकदम खुश. बरं बुवा, खरं असो वा खोटं, पण तुम्ही शुद्धीवर आलात ना, ही आताच मला समाधान आहे.
पण ती आता येणं मग मग तुझा काय उपयोग? तू इथं यापुढे राहू नकोस. काय? मग मग मी कुठे जाऊ? कुठंही जा, या जगाच्या पाठीवर कुठंही जा, त्याबद्दल मला जरा सुद्धा दुःख होणार नाही. हो पण तुमच्या बरोबर लग्न झालंय माझं. हे बघा तुमची बायको आहे मी. मग मी कुठे जाणार आणि कशी राहणार? नाही नाही, मी इथून कुठेही जाणार नाही. तुला जायलाच पाहिजे या घराबाहेर. माझी कमल येणार, ती राहणार इथं माझ्यासोबत. मेरी मेरी महबूबा आने वाली है, मेरी महबूबा. तुमचं डोकं पुन्हा भडकलेलं दिसतंय. हे बघा जरा शुद्धीवर या आणि माडीवर जाऊन जरा पडा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. माझी कमल येणार हे कुणालाच खरं वाटत नाहीये. कुणी सुद्धा या गोष्टीवर विश्वासच ठेवत नाहीये. पण मला खात्री आहे ती इथं नक्की येणार आणि माझ्यासोबत या राजवाड्यात सुखाने संसार करणार. पण त्यापूर्वी तिची वाट लावली पाहिजे. नाहीतर जर ही अडगळ आमच्यामध्ये राहिली तर आम्हाला सुखाने संसार करता येणार नाही. अरे अरे पण लग्नाचा खर्च, तो म्हणालाय मला लग्नाचा खर्च सगळा तुझ्या बाबाने केलाय म्हणून तो वसूल झालाच पाहिजे. खर्च वसूल करायचा आणि हिला हटवून द्यायचं. हो असंच करायचं, अगदी असंच करायचं. कारण तो म्हणालाय सुद्धा मग तो पुरुष कसला, म्हणजे माझ्या पौरुषत्वाला आव्हानच आहे ते. बस ठरला निश्चय. अहो माझं ऐका, माडीवर जाऊन आराम करा. पाहू जा. आराम? बंद करते गाणं. मी म्हणतोय बंद करते गाणं. बंद कर त्या कार्ट्याचा आवाज, नाहीतर आत येऊन गळा दाबून जीव घेईन मी दोघांचा. अहो कशाला ओरडताय? तुमच्या ओरडण्याने जाग येईल त्याला पुन्हा, मला पुन्हा रडायला लागेल तो. आत्ताच कुठे डोळा लागलाय त्याचा. मला अजून स्वयंपाक करायचाय. शिवाय रात्रभर जागा होता होतो. रात्री ताप सुद्धा होता त्याच्या अंगात. कायमचा झोपला असता तर फार बरं झालं असतं. मी सुद्धा सुटलो असतो आणि तू सुद्धा. काय अभद्र बोलताय हे? ते सुद्धा स्वतःच्या मुलाबद्दल? शोभत नाही तुम्हाला हे. गेले 4-5 दिवस हे असलंच घाणेरडं बोलताय तुम्ही. का? कारण तो मुलगा माझा नाहीये. कोण म्हणतो असं? सगळा गाव बोलतोय आणि म्हणूनच मी सुद्धा म्हणतोय असं. गावावर विश्वास आहे तुमचा आणि स्वतःच्या बायकोवर नाही. बायकोवर विश्वास ठेवायला बायको सारखी वागली आहेस का कधी माझ्या बरोबर? तुमच्या वेडेपणाला मी घाबरत होते हे खरं आहे.
पण 10 महिन्यापूर्वी इथंच घडलेला तो प्रसंग आठवा ना. तुम्ही जबरदस्तीने मला पाडीवर घेऊन गेलात आणि मला काहीच आठवत नाहीये. मला काहीच आठवत नाहीये. मला फक्त एवढंच आठवत आहे की हे मूल माझा नाहीये म्हणून. नको, असं म्हणू नका. तुम्ही जसं बोलू लागला तर उद्या सगळे लोक हेच बोलणार. मी उलटा ठरेन. मला जगणंच अशक्य होईल आणि माझ्या बाळाला लोक उलटेचा पोर म्हणून हिडवू लागतील. मी शपथेवर सांगते, मी पतिव्रता आहे. आपला बाळ तुमचाच आहे. माझा नाही, तुझा आहे. तुझा, माझा नाही तो. जा घेऊन बैस त्याला. पण याद राख, यापुढे त्याच्या नावापुढं माझं नाव लावू नकोस. नका असं काहीतरी बोलू नका आणि माझी जीव घेणी थट्टा करू नका. लहानपणीच आई वडील गेले हे जग सोडून. तारुण्याच्या उंबरठ्यावर येईपर्यंत लोकांची मोलमजुरी केली. सतत दुःखाशी सामना करून शेवटी लग्न झालं. वाटलं होतं आता तरी हे दुःख माझं पाठ सोडेल, पण नाही. ते तर सतत पाठलाग करतंय माझा. आता माझा कुलदीपक जन्माला आला. वाटलं होतं आता तरी हे दुःख संपेल आणि सुखच आलं आहे याच्या रूपानं स्वागत करायला. पण नाही, मी मरेपर्यंत अशीच दुःखात होरपळून मरणार आहे. साला कशालाही भाषणबाजी, कशालाही रडायची सोंगढोंग करतेस. उलटा आहेस तू, उलटा. स्वतःचा नवरा जिवंत असताना परपुरुषाला मिठी मारणारी अवदसा आहेस तू. खबरदार असं काही बोलाल तर. मी पतिव्रता आहे. उलटा असते ना तर तुमच्या सारख्या वेड्याबरोबर सप्तपदी चालून 1.5 वर्ष संसार केलाच नसता कधी. कधीच गेले असते पळून या तुमच्या वेडाला कंटाळून. अजून तरी शुद्धीवर या आणि मला ओळखा. नाहीतर पश्चातापाशिवाय दुसरं काही पदरी पडणार नाही तुमच्या. ही दुनिया सगळी रंगीबेरंगी. जे डोळ्यानं दिसतं तिथेच धाव घेणारी, खऱ्या खोट्याचा विचार न करता मोहक सौंदर्याला भाळणारी आणि शेवटी सर्वनाश करून घेणारी ही दुनिया. केले प्रेम तुझ्यावर घरी, आता अर्थाची नाही उरे. शल्यांची बोलती हृदय सुरे. रक्त बंबाळ झालंय काही, आक्रंदन करतय. परमेश्वरा माझ्यासारखी स्थिती कुणाची नको रे करू. एवढा निष्ठुर होऊ नकोस. भला जन्म हा लाभला मला मनुष्याचा. साला कसला हा भला जन्म. यापेक्षा पशुचा जन्म बरा. जगतो पण पशु म्हणून आणि मरतो सुद्धा पशु म्हणूनच. पण इथं सगळंच उलट. जन्माला येताना जगतो माणूस म्हणून आणि मरताना साला पशुच्या वृत्तीनं कुत्र्याचा शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा, शेवटी तसंच राहणार. वाकडं ते वाकडंच. मी उलटा एवढा त्रास सहन केला. लोकांच्या हसण्याकडे दुर्लक्ष केलं. दुःख सोसलं ते केवळ मी माझ्या पतीसाठी आणि आज त्यांनीच माझ्यावर हा असला घाणेरडा आरोप करावा. पण यापेक्षा माझं दुसरं
प्रत्यक्ष नवरा बोलतोय म्हणजे म्हणजे उद्या सगळं गाव हेच म्हणणार. मी मी उलट्या ठरणार. पण यापुढे मी जगू तरी कशाच्या आधारावर, कुणाच्या आधारावर आणि कशासाठी कशासाठी. माझा बाळ, माझा बाळ, त्याचा काय अपराध आहे? माझ्या पोटी तिने जन्म घेतला, हा काय माझा गुन्हा झाला? वाटतं कधी कधी घ्यावा का शेवटचा निर्णय, करावा का आत्मघात? कमाल झाली, तुम्ही रडतात. हो, केवढा चांगला मुलगा झाला तुम्हाला. तुम्ही तर आनंदाने नाचलं पाहिजे आणि तुम्ही रडतायत. त्याच्याशी तुला काय करायचंय? मी माझ्या नशिबाला रडते. तू कोण रे मला विचारणारा? तसा मी कुणीच नाही का तुझा. तुला रडताना पाहिलं ना, दुःख वाटलं. माणूस म्हणून सहज विचारलं. ह? स्वतः आग लावून दुरून गंमत पाहणाऱ्या राक्षसाला माणुसकीचा अर्थ तरी कळतो का? मी काय केलंय तुझं? काय म्हणायचंय तुला? मी रडते ती तुझ्या कारस्थानाला बळी पडून. किरण, तुला वाटत असेल रे की आपणच तेवढा शहाणा, इतर सगळे मूर्ख. पण तू समजतोय तशी ही नंदा दूध खुळी नाहीये, एवढं पक्क लक्षात ठेवतो. अगं, माझ्यावर चिडण्याचं कारण तरी काय आहे? अरे सत्यानाश केलायस तू माझा, आणि वर विचारतोस मी काय केलं तुझं म्हणून. शरम वाटली पाहिजे रे तुला. एक वेळ नाही कळलं तर तुला माझं कारस्थान. धाव कसा अचूक साधला मी. प्रतिस्पर्धी मूर्ख असला ना की धाव अगदी सहज जिंकता येतो. अगं, त्या वेड्याचे कान फुंकले मी. त्याला सगळं खरं वाटलं. कमल येणार म्हणून आनंदाने नाचू लागला आणि माझं नाटक पूर्ण झालं. वेडा तो वेडाच. ओरडून ओरडून थकला आणि परत मूळ पदावर येऊन बसला. तुझं नाटक पूर्ण झालं रे, पण माझ्यावर जीव द्यायची वेळ आली त्याचं काय? कशाबद्दल बोलतेस? पोराच्या बारशाबद्दल. अगं, त्याची चिंता तू कर नकोस. त्याच बारसं आपण मोठ्या थाटामाटात साजरं करू. अगं, सर्व खर्च मी करायला तयार आहे. अरे जा रे कुत्र्या, तुझ्या सहानुभूतीची अथवा मदतीची मला गरज नाहीये. आणि तू कोण माझ्या मुलाचं बारसं साजरं करणारा? त्याचा बाप अजून जिवंत आहे, त्याची आई इथं अजून समर्थ आहे, कळलं? आई आणि बाप, अगं कोण कुणाचा बाप? वेड्याला मूल म्हणजे कमालच. नाहीतर कुठली शहाणी बाई असल्या वेड्याला आपल्या जवळ करेल ग. आंधळ्याला सगळं जगच आंधळं दिसतं. कशी झालीये तुझी स्थिती? अरे नवरा आंधळा, पांगडा, वेडा असला तरी खरी पतिव्रता त्याचा कधीच तिरस्कार करत नाही, एवढं पक्क लक्षात ठेव. तू प्रतिवतेचा कितीही टिंबा मिरवलास ना तरी त्या गोष्टीवर विश्वास कोण ठेवणार? अगं, तो वेडा तरी हे बोल आपलं असं कबूल करतो का? अरे तू त्यांच्या कानात गरड ओकलस ना, म्हणून आज त्यांनी माझ्यावरती घाणेरडे आरोप केले. दुसऱ्याचं वाईट करून काय मिळतं रे तुला? कसला आनंद लागतो तुला? काहीतरी मिळतं ना, म्हणूनच मी ते करतो. आसुरी आनंद म्हणावा तर. आसुरी आनंद. माझ्या बरोबर दुश्मनी करणाऱ्यांना मी सरळ मातीत गाळल्याशिवाय स्वस्त बसत नाही. त्या हरामखोर रुपेशने मला आव्हान केलं होतं आणि ते मी हसत हसत स्वीकारलं. आज जवळ 9 महिने झाले असतील त्याला ऐकून गेल्यावर. मला घाबरून पळून गेला बिचारा आपला जीव वाचवण्यासाठी. तुला घाबरून पळाले नाहीये, तर आर्थिक परिस्थितीचा विचार करून नोकरीसाठी मुंबईला गेलेत ते. अगं, नोकरीचा फक्त बहाणा होता तो, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा. पण हे जग एवढं मूर्ख नाही त्याच्या ह्या सहजासहजीला फसायला.
अगं हे सर्व गेल्याच महिन्यात लक्षात आलंय. कोंबड किती झाकून ठेवलं ना तरी उजाडाचं राहत नाही, आणि सत्य किती दडपून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी वर येऊ टाव पडून आपलं रूप जगाला दाखवत. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? मी काहीच म्हणत नाही. हे लोकच म्हणतायत, गावात चर्चा चालू आहे. कसली चर्चा? काय म्हणतात लोक? तुझे आणि रुपेशची प्रेम गाथा वाचतायत. म्हणताय तरुणबाई वेडा नवरा आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर भावनाचा वेग प्रबळ झाला असेल, केला असेल धीराला जवळ, म्हणजे हे मूल नीनाचं नसून रुपेशचं आहे. नीच राक्षस, अरे किडे पडतील असं म्हणणाऱ्यांच्या तोंडात सडून सडून मरतील मेले. रुपेश पवित्र आहे, धाकट्या दिराच्या नात्याचं उल्लंघन त्यांनी कधीच केलं नाही. असं तू म्हणतेस, त्याच्यावर विश्वास कोण ठेवणार? कारण गुन्हेगार सहजासहजी आपला गुन्हा कबूल करत नाही. तसाच पापी कितीही पाप केले तरी पुण्यात्माचा वाढून लोकांना फसवीत असतो. तशीच तू. अभिनंदन निष्ठाने ना, मुलगा झाला तुझ्या बायकोला. आता पार्टीची तयारी कर, पण त्यापूर्वी मुलगा कोणाचा, तुझा की रुपेशचा, एवढं मात्र लक्षात ठेव. मग भव्य दिव्य पार्टीचा समारंभ साजरा कर. मी अवश्य येईन तुझं अभिनंदन करायला. गुड बाय. जीवनाची आठवण न होता, भावी जीवनावर परिणाम न होऊ देता, माणूस फक्त तेवढ्या वेळापुरतीच मजा करू शकेल. पण पुढे काय? ओळखी, मित्र, नाती गोती सगळे क्षणाचे सोबती. समुद्रात जसे लाकडाचे ओढंके जवळ येतात, काही काळ बरोबर राहतात, आणि प्रवाह वाढला की विरुद्ध दिशेने फेकले जातात. तसंच ना माणसांच्या संबंधांचं स्वरूप आहे. प्रेम केलं त्या परीवर, परी केली सोडून. प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात. त्याला परिस्थितीची जाणीव नसते, माणुसकीच्या बंधनाचं मोल नसतं. त्याला फक्त एकाच जीवाची, त्याच्याच सहवासाची भूक असते. टाकू का आवाज कायमचा बंद करून? विझवून टाकू का त्या कुंट्याची आणि तिच्या पापातून निर्माण झालेल्या त्या कार्याची प्राण ज्योती? किरण शर्ट, खरं म्हणजे असं होऊ नये अशी माझी इच्छा होती. माझा सुद्धा नाईलाज झाला विठो. अरे त्या दिवशी भावनाचा एक प्रबळ झाला आणि जयसिंगच्या भेटीवर बलात्कार झाला माझ्याकडून. हे सगळं पुढे, पण पुढे काय? ते दिवसेंदिवस प्रकरण पाठ चिंगळत चाललंय. काल तो सोदत मला माळ रानावर आला होता. मी लपून गवताच्या गंजीत लपलो. त्याने चौफेर पाहिलं आणि निघून गेला. एवढी चांगली संधी तुम्ही सोडून पडला किरण शेठ. एकटाच हातात सापडला असताना सोडून का दिला तुम्ही? अरे तो आला तेव्हा मी बेसावध होतो. त्याला दुरून धावत येताना पाहिलं आणि मी गवताच्या गंजीत लपून बसलो. कारण त्यावेळी मी नशेत होतो.
आणि त्याच्या हातात तो रामपुरी पाहून नाईलाज झाला रे माझा. गप्प बसण्या वाचून गत्यंतर नव्हतं. हे बघ, आता रुपेश बस स्टॉपवर आलाय अशी माहिती मिळाली आहे मला. आता पुढचं काम तुझं, तुला सांगितल्याप्रमाणे कर. पुढे काय होतं ते मी बघून घेतो. येतो मी. शाबास, तुम्ही करा आणि आम्ही फुकटच्या मारा. साल्या भल्याची का दुनियात राहिली नाही. 4 पैसे कधीतरी मदत करतोय म्हणून ह्याच्या बाजूने धावायचं झालं, पण ह्याचं हे दिवसांदिवस लफडं वाढतच चाललंय आणि मी मात्र मधल्यामध्ये लढकत राहिलोय. आता हे नवीन लफडं आग लावायचं, त्याचं होतं सांगायचं. असं या आगी लावता लावता आम्ही ह्यात आगीत एक दिवस नेलो नाही म्हणजे झालं. बेसा थांब रे बाबा. जसं माझं आडवं येतं ना तसं काळं तोंड येत आहे आडवं. जळा त्याचा तोंड तर भोगल्या कुणाला बोलतोय? दुसऱ्या कोणाबद्दल बोलणार हो? येडो येटू. बघा बघा, बघतोस कसा तो टाटरून. जळा त्याचा तोंड तर. हे भोगल्या, म्हणजे मागापासून तू मला शिवाय देतोस तर? हो, लवकर जागो झालो. अरे रांडीच्या, तुला नाही तर कोणा तुझ्या बापशीला. तो पण गेलो वर. रुपेश, ह्याला समजावून सांग हा, नाहीतर ह्याची तक्रार मी फौजदाराकडे करेन. अरे फौजदाराला तक्रार करायला मी कोणाची चोरी केली नाही. मला भय दाखवायचा रांडीच्या त्या फौजदारांचं. भोगल्या, तू एक काम कर, हे घे 10 रुपये घे आणि माझं बॅग नेऊन घरी ठेव. चल, मी आलो. बरं रुपेश भाऊ, मी तुझ्या बॅग घरी पोहोचवतो. तुझ्या दादा वहिनीला तू येले तिची खबर देतो. तवसर ये तू. ये इटू, काय बघतोय असे डोळे टाटरून? माशे जाईल माशे. काय बघ पाहिलंस, ह्याने मला बघला रे बघला. ह्याची शिव्याची सरबती चालू केलीच पाहिजे. ह्याचं एवढं काय घोडं मारलंय मी देवास ठाऊक. जाऊ दे रे, वेड्याचं काय घेऊन बसलाय? वेडा कसला, बघा डॅमिस आहे डॅमिस. बरं रुपेश, तू असा मध्ये अचानक आलास? अरे पत्र आलं वहिनीचा 8 दिवसापूर्वी. आनंदाची बातमी, मुलगा झाला. हे कळल्यानंतर ताबडतोब रजा काढून आलो. रजा काढून आलास ते ठीक आहे रे, पण सध्या तुझ्या घरचं वातावरण काही ठीक नाही. नाही म्हणजे तुला भोगला बोलला कसं रस्त्यात? नाही, भोगल्या काहीच नाही बोलला माझ्याकडे. का रे, निनाद बरा असतो ना? तो बिचारा आहे तसा आहे, पण त्याच्याच वेडेपणाचा फायदा त्या जयसिंगने घेतलाय म्हणतात. जयसिंग, त्याने काय केलं? हे तू तुझ्या बहिणीला विचारशील तर फार बरं होईल, कारण त्याचंच कर्म त्यानेच सांगितलेलं बरं. भोगल्या, माझा विश्वास आहे तुझ्यावर. सांग तू. आता मोठ्या आनंदाने तू भावाच्या बारशाला आलायस, पण ते मूल काय झालं त्या मुलाचं? म्हणजे ते मूल जिवंत आहे, पण ते मूल दिनाचं नाही. काय? पण कुणाचा आहे ते मुलगा? जयसिंग. हे पण जयसिंगचा कसा काय? तू मुंबईला गेलास आणि हे प्रकरण इथं घडलं. दिनात बिचारा वेडा, त्याचाच फायदा त्या बहिणी घेतला जयसिंगना. तुझी वहिनी तिच्या प्रेमात पडली. प्रकरण बरंच गावात गाजलं. शेवटी तुझी वहिनी त्या जयसिंगच्या संपूर्ण आहार गेली आणि त्यातून हा मुलगा झाला आणि गावाला चर्चेस नवीन विषय मिळाला. साल्या जयसिंगची एवढी हिंमत! त्या जयसिंगला ठार मारणार. त्याला ठारच मारे तू, पण पहिली तुझ्या वहिनीला जा विचार. तिच्यासारख्या घरंडास पाहायला शोभत नाही असं वागणं. आजच्या आज या गोष्टीचा सोक्षमक्ष नाही लागला तर नावाचा रुपेश नाही मी. यालाच म्हणतात संशयाचा बाजार, समजुतीचा घोटाळा. बाकी खरी कमाल तर त्या किरणच्या डोक्याची. कुठे कशी आग लावायची ती त्याला बरोबर माहित आहे. एवढं करून तो नामा निळारा. आता
जयसिंग किरणला शोधतोय आणि आजपासून रुपेश जयसिंगला शोधणार. शेवटी जयसिंग किंवा रुपेश एक मरणार आणि एकाला फाशी जाणार. किरण मात्र सही सुलामा सुटणार आणि मी मधल्यामध्ये लोंबकळत राहणार. उठ ये माकडा उठ. खरं सांग, आमच्या कुंदाला बर्बाद कोणी केले? मला काही माहित नाही. काही माहित नाही? खरं सांग, बोल लवकर. मला सांगतो देवा शपथ, मी काय केलं नाही. आता तुझा देव वाटला काय? बोल बोल लवकर. मी तुला नाव सांगणार नाही. नाव सांगणार तो नाही? मारेल मला. तो मारेल. आता मी तुला सोडणार काय? बोल. तो किरण होता. आणि असा आणि तू त्याचा साथीदार होतास ना? नाही, मी फक्त त्याच्या बरोबर गेलो होतो. बोलता बोलता तुझ्या लग्नाचा विषय निघाला. कुंदाच्या आणि किरणच्या बाद गप्पा अगदी रंगीत आल्या. इतक्यात किरणने हळूच मला इशारा केला बाहेर जाण्याचा. मी आपण तिथून बाहेर गेलो. नंतर काय झालं ते दुसऱ्या दिवशी मला दुसऱ्याची दुपारी सांगितलं किरणने. साल्याला शोधतोय गेले 8 दिवस, पण कुठं लपलाय साला? मला माहित नाही. आता सापडल्यावर तर थडकाच उभा करतो आणि त्याच्या थडक्यावर मग तुझा थडका उभा करतो. बोल बोल लवकर, कुठं लपलाय? महाराणावर वाड्यावर उठलाय तो. खरं सांग, आम्ही रात्री महाराणावर जाऊन आलोय, पण तो तिथं नव्हता. तो त्यावेळी तिथंच होता, गवताच्या गंजीत. हे तुला कोणी सांगितलं? बोल. आत्ता किरणच बोलला मला इथंच. असा मग आता त्या गवताच्या गंजीलाच आग लावून टाकतो. मरू दे साल्याला, खाक होऊ दे साल्याचे. किरण, दोस्तीचं नाटक करून माझ्या बहिणीची अब्रू लुटणाऱ्या नराधमा, आज तू तरी जिवंत राहशील, नाहीतर हा जयसिंग. बस यापुढे एकच निश्चय, एकच निर्णय, सूड बदला. आणि त्या बदल्याची आग माझ्या आव्हानाला सूड देते आहे. हरकत नाही, मी फाशी गेलो तरी. निनाद, काय घडलं इथं? काय ऐकू येत आहे? मला काहीच आठवत नाही. ज्या या वेडाने सत्यानाश केला या घराचा, आमच्या घराण्याचं. पण तुझा अजून वेड काही जात नाही. अरे प्रेमभंग कित्येकांचे होतात, पण तुझा प्रेमभंग काय जगा वेगळाच वाटतोय. 5 वर्ष झाली त्या कमलला मरून, ती अजून तुझ्या ती डोक्यातून जात नाहीये. मला काही सुद्धा आठवत नाहीये. तुला काही सुद्धा आठवत नाही, तुला काही सुद्धा कळत नाही. तुझी बायको बदफैली झाली, स्वतः बदनाम झाली, घराच्या अब्रूच्या राख रांगोळी केली, तरी तुझा हात जप चालू आहे. मला काही आठवत नाही. तुझ्या वेडेपणाला कंटाळून परपुरुषाबरोबर शय्यासोबत करून त्यांनी एका मुलाला जन्म दिलाय, तरी तुला अजून काही सुद्धा आठवत नाहीये. थांब. सोड मला. कुठे चाललाय? सोड मला. मला सगळं आठवत आहे. सोड मला. सरळ माडीवर चालता हो, सरळ माडीवर चालता हो. तुझं हे वेळ जेव्हा संपेल ना, तेव्हाच तुला आठवेल. आणि तोपर्यंत सगळं संपलेलं असेल. चल सरळ माडीवर. बहिणी, हाती बाहेर ये. बहिणी, हाती बाहेर ये. पत्र मिळाल्यावर ताबडतोब निघाला भाऊजी. पत्रातलं माझं अक्षर काही तितकंच चांगलं नव्हतं, पण हसला तर नाही ना माझ्या अक्षराला. आणि हो, असं उभे काय राहिलात? पुतण्याला पाहायचं नाहीये का? अहो, तुम्ही येणार म्हणून आत्ताच रडत होता गुलाब. माझ्या भावाचा मुलगा असता तर धावत जाऊन छातीशी घेऊन त्याला गोड मुका दिला असता, त्याला डोळे भरून पाहिलं असतं. पण तसं होणं शक्यच नाही, कारण तो मुलगा माझ्या भावाचा नाहीच आहे. भावना शांत करायला तू त्या जयसिंगच्या मीटिंग गेलीस? भाऊजी, भाऊजी काय बोलताय तुम्ही हे? हो, कसलं विष ओकलात. निदान तुम्ही तरी असलं घाणेरडं गरळ ओकणार नाही याची खात्री होती मला, पण तुम्ही सुद्धा आज. खोट आहे. मग काय खरं वाटलं तुम्हाला? एवढे बाजार बसली उलटा वाटते मी तुम्हाला? भाऊजी,
भाऊजी एकदा माझ्या निष्पाप डोळ्यांकडे पहा आणि सांगा, खरंच पापी दिसते का हो मी तुम्हाला? मग दिनात याबद्दल काहीच का बोलत नाहीये? हो त्यांच्या त्या वेडेपणावर तर घात केलाय माझा. हो वेडा आहे सगळ्यांनाच माहिती, पण गावातली सगळीच माणसं वेडी नाहीत ना. एसटीतून उतरल्यावर सगळ्यात प्रथम ही गोष्ट माझ्या कानावर पडली. खोटी असल्याशिवाय लोक असं बोलतील? लोक बोलतात आणि तुम्ही विश्वास ठेवला त्यावर? अहो त्या मेला जयसिंगाचं थोबाड सुद्धा बघितलं नाहीये मी गेल्या 10 महिन्यात, तुम्ही इथून गेल्यापासून. आणि मी त्याच्या मिठीत असल्याची बातमी कुठल्या चांडाळाने सांगितली हो तुम्हाला? विनाकारण दुसऱ्याबद्दल घाणेरडं बोलायला गावातल्या लोकांना वेळ लागलेला नाही. आता असाच जातो, त्या जयसिंगला ओढी तिथं आणतो, त्याचं पाप त्याच्या स्वाधीन करतो, मग तुझा विचार करतो. हे बघा, असं भलतच काहीतरी करू नका भाऊजी. अहो आपल्याच हाताने आपल्या घराण्याची बेअब्रू अशी जग जाहीर करू नका. मी शक्तीवर सांगते, माझा बाळ तुमच्या भावाचाच आहे. अहो तुमच्याच घराण्याचा कुलदीपक आहे तो. तू आता कितीही समजावण्याचा प्रयत्न केलास तरी माझा त्याच्यावर विश्वास बसणार नाही. यापुढे असाच जातो, त्या जयसिंगला भेटतो आणि भाऊजी. सोक्षानुष्ट करून टाकतो. भाऊजी असं काही करू नका. भाऊजी ऐका माझं. अरे का असा मूकस्तंभ झालास? तुमच्या वेड्या भावनेनं माझ्यासारख्या निरागस जीवाचा बळी घेतलाय हो, बळी घेतलाय. खाली या. बोला बोला, आपला बाळ तुमचा नाहीये? नाही, माझा नाही, माझा कोणीच नाही. आतापर्यंत विश्वास बसत नव्हता, साशांक होतो, डोकं नीट काम करीत नव्हतं. पण मला काही सुचत नव्हतं. पण आज तुझं खरं रूप कळलं. आज प्रत्यक्ष माझ्या भावाने सुद्धा तसलेच घाणेरडे आरोप केले. म्हणजे तू उलटा आहेस, तू पापी आहेस. आणि म्हणूनच मी तुला पापाची प्राण ज्योत मानली. पापाची त्यांच्या संसाराचा सारी पाठ उधळला गेला. तो बाप मेला, बायकोला त्या वेड्याने मारली आणि तो पोरगा सुद्धा आजारी आहे, त्याचा सुद्धा काही भरोसा नाही. आणि तो वेडा तर त्या दिवसापासून कुठेतरी गायबच राहता राहिला. तो हरामखोर रुपेश, त्याचा सुद्धा काही भरोसा नाही. अरे कुटुंबावर होणाऱ्या आघातामुळे तोही कधीतरी वेडा होईल आणि कुठेतरी जीव देईल. एकदम बरोबर. बाकी खरी कमाल आहे तुमच्या डोक्याची. आहा म्हणता तुम्ही कदमाचं घर उद्ध्वस्त करून ठेवलास. आता त्या जयसिंगचं घर उद्ध्वस्त करायचं आहे, त्याला फारसा वेळ लागणार नाही. एकदा तो जयसिंग मेला ना, तर कुंदाची सांगता करायला जास्त वेळ लागणार नाही मला. कुंडा मेल्याशिवाय उजाळ माताने फिरता येणार नाही मला गावात. त्या जयसिंगला सरस अडून चालणार नाही. गेल्या महिन्यात त्यांनी मला मारला भरून. त्याचे सुद्धा दिवस भरले आता.
आता मी त्याला घाबरून लपून बसणार नाही. काय तो एकदाचा सोक्ष मोक्ष लावून टाकतो. काय करायचं ते लवकर करा. त्या दिनाच्या बायकोच्या प्रकरणात तुम्ही त्या मी त्या जयसिंगला भडकाविला. पण तिच्या अंत्ययात्रेच्या वेळी तिच्या चित्तेवर शपथ घेतली त्या जयसिंगने रुपेशच्या समोर. म्हणाला नंदा वहिनी पवित्र आहे. ती बिचारी कधी बोलली सुद्धा नाही माझ्याकडे. झालं हे ऐकून त्या रुपेशने आपला मोर्चा माझ्याकडे वळवला आणि हवा तसा झोडपून काढला. म्हणजे शेवटी मला खरी स्थिती सांगावी लागली. म्हणजे तू माझं नाव सांगितलंस त्याला. मग काय करू. मी नाव सांगितलं नसतं तर त्याने मला तिथंच मानला असता. असं म्हणून आता मी त्यांना घाबरून गाव सोडून पळून जाणार नाही. यापुढे मला आता सावध राहायला पाहिजे. आता दोन दुश्मन माझ्या समोर आहेत. म्हणजे नक्कीच माझ्या जीवाला धोका आहे. तेच तर म्हणतोय मी. काय करायचं लवकर करा. आता मी काय करू. असं एक काम कर. असा धावत आमच्या घरी जा आणि माझी बंदूक घेऊन ये. एकदा हातात बंदूक येऊ दे. त्या दोघांचा काटा कसा काढतो ना बघाच तो. जा जा लवकर. जातो मी. हे दोन दगड माझ्या बाजूला झाले ना तर माझाच आहे. किरण, दोस्तीचा हात पुढा करून लांडग्यासारख्या वागणाऱ्या नराधमा. गेले 8 दिवस मी तुला शोधतोय. कुठं लपला होतास पित्र्या भागोबाई सारखा. आज मी तुझा सोक्ष मोक्ष करूनच टाकणार. अरे तुला लपून घाबरून बसण्याचा मी काय केलंय तुला. हा प्रश्न तू तुझ्या मनाला विचार. माझा मन पवित्र आहे. मी कुठलाही गुन्हा केला नाही आणि मनाला विचारण्याचा प्रश्न देत नाही. बापाच्या राशी समोर उभे केलास आणि तरी स्वतःला पुण्यवान समजतोस. गोर गरिबांना छळणारा बाय बापड्यांची इज्जत तुटणाऱ्या नराधमा तुला लईच पुण्यवान कोण म्हणेल. कोण सांभाळून बोल जायचे. ना समोर बोलतोयस. अरे दोस्त म्हणून जवळ केला तुला. माझ्या जीवावर मौज मजा केलीस आणि आता उलट माझ्यावरच बोलतोस. आजपर्यंत मी दोस्तीची कदरच करीत आलोय पण गद्दार निघाला असतो तो. म्हणून माझ्या अपरोक्ष माझ्या घरात घुसून माझ्या बहिणीवर अत्याचार केला. तिला बर्बाद केलीस. कोण म्हणते असं. हे सर्व खोटं आहे. तुझी बहीण ना विनाकारण माझं नाव घेते आहे. तिला वेळ नाही लागलाय तुझं नाव घ्यायला विनाकारण. आणि तुझा तो साथीदार विद्या त्याने सुद्धा तुझंच नाव सांगितलंय मला. तेव्हा तू मुकाट्याने गुन्हा कबूल कर आणि तिच्या बरोबर लग्न करायला तयार हो. लग्न आणि असल्या बर्बाद झालेल्या मुली बरोबर लग्न करायला वेळ लागलं नाही मला. बर्बाद तूच केली आहेस तिला आणि आता लग्न करायला काय हरकत आहे. अत्याचाराचा आज बदला घेतलाय मी. पुढचं पुढं नाही. माझा कुणाला संशय येता कामा नाही. त्याला समोरच्या दरीतच ढकलून देतो कारण याचे दुश्मन तसे फार आहेत या जगात. माझ्यावर कुणाचा संशय येणार नाही. रुपेश भाऊ. अहो रुपेश भाऊ. अहो रुपेश भाऊ. घरामध्ये आहे की नाही. काय हो पण कुठे गायब झालो. हो रुपेश भाऊ. बघल्या काय झालं. अहो आतमध्ये काय करत होता.
अरे बाळ रडत होते, त्यालाच गप्प करू ना. आपण बरोबर आहे. आई मेली, बाप गेला, आता तुमच्याशिवाय आधार तरी काय कोणाचा नाही त्याला. रुपेश भाऊ, तुम्ही तरी त्याला अंतर देऊ नका हो. आणि आता बाळ का गरज आहे? अरे कालपासून तापाने नुसता फणफणलाय तो. सकाळी डॉक्टर येऊन गेले, औषध दिलंय, पण अजून ताप काही कमी झाला नाही. उद्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे मी तर. गावात जल्ली एवढी माणसं आहेत, पण एक सुद्धा कामाचा नाही. कोण झुलकत पण नाही, कोण फिलकत पण नाही. गावात नुसती खुनाखुनी आणि जीवदेणी चालू आहे. आता कोणी जीव दिला रे? म्हणजे तुम्हाला काय माहितीच नाही हो का? आम्हालाच झाली. अहो किरण मेला. काय? किरण मेला? आईच्या की हो, किरण मेला. आज सकाळीच त्याचा मडा मिळाला माळरानाच्या दरीत. 10-12 तुकडे मिळाले त्याचं. कोण म्हणतात तिने जीव दिलं, तर कोण म्हणतात त्याला कोणी थकलं दिलं. आता खरा खोटा देवा ठावरे बाबा, पण किरण मेलो या मात्र नक्की. फौजदार आलो, पंचनामा झालो, आता झाला तर बरा झाला. सगळ्या गावातली घाण कटकटी शिवाय गेली. केल्या कर्माची फळं या जन्मावी भोगावी लागतात, हेच खरं. दुसऱ्याचा वाईट करणारा असाच हाल हाल होऊन मरतो. रुपेश भाऊ, देव काय झोपलेलो नाही, तो सगळं खरोखर काय तर बघित असता. बरोबर. पण आमची वहिनी मेली, ती बष्टी मेली, फुकाफुकी मेली. आणि आमचं निनाद भाऊचं काय ठाव ठिकाण आहे की नाही? नाही रे, अजून काहीच तपास झाला लागला नाही त्याचा. जवळजवळ महिना होत आलाय, पण कुठे सापडला नाही. खेळाच्या भरात कुठे जीवाचं बरं वाईट केलं की काय, काहीच हरतब होत होत. बरं, तू एक काम कर, जरा जोशी काकाकडे जाऊन थोडं दूध घेऊन ये बाळाचं. शिल्लक होतं ते आत्ताच पाजलं मी तर. जा बरं. दूध पाहिजे ना तुला? हो. तर थांब, माझ्याकडे आहे तेच घे. घ्या, आतमध्ये दूध आहे. तुझे उपकार मानावे तर तितके थोडेच आहेत होईल. हो, ह्याच्या तो कसले आभार मानता. येल्या प्रसंगात मदती करावी हवी. थांब हा, मी आलोच. बरं. मला सगळं आठवत आहे, सगळं आठवत आहे नंदा. हे नंदा, माझ्या मार्गाच्या बाजूला हा मला जाऊ दे. कुठं चाललीस नंदा? माझ्या जगात आता हे जग माझं. तुम्हीच तर मला या जगातून त्या जगात पाठवली. नाही, हे सत्य नाही. हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे.
आज मी माझ्या बाळाला माझ्या सोबत घेऊन जाणार आहे. माझ्या मार्गात बाजूला व्हा, मला जाऊ दे. नाही